मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा यूट्यूब चॅनल, ज्यामध्ये आम्ही लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी आमचे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो त्यामधला काही पार्ट किंवा काही पुस्तकं याद्वारे आपल्या आयुष्यात कसं कॉन्ट्रीब्यूट करता येईल हे बघत असतो. मित्रांनो, डेव्हिड श्वार्ट्झचं आपण मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हे पुस्तक कालपासून चॅप्टर बाय चॅप्टर बघायला घेतलेलं आहे. आणि ही पुस्तकं आपल्यासमोर मांडण्याचा माझा उद्देश हाच आहे की पुस्तक वाचण्यासाठी सगळ्या जणांना वेळ मिळतो किंवा आनंद असतो असं नाही. पुस्तकं ही फार महत्त्वाचं फॅक्टर आहे आपल्या आयुष्यामधलं. डेव्हिड श्वार्ट्झचं जे पुस्तक आहे ना, याचं मला टायटलच खूप आवडतं आणि ते टायटल असं आहे की लर्न द सिक्रेट्स ऑफ सक्सेस, मॅग्निफाय युअर थिंकिंग पॅटर्न्स अँड अचीव्ह एव्हरीथिंग यू हॅव ऑलवेज वॉन्टेड. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळवण्याची ताकद हे पुस्तक देतं. या पुस्तकामधला सेकंड चॅप्टर जो आहे ना, त्यांनी डिक्शनरीलाच एक नवीन शब्द दिलेला आहे. तो शब्द आहे एक्सक्युझायटिस, कारणं देण्याचा रोग. आणि हा सेकंड चॅप्टरच आहे क्युअर युअर सेल्फ ऑफ एक्सक्युझायटिस, द फेल्युअर डिसीज. हा एक रोग आहे आणि हा फेल होण्याचा आजार आहे. हा चॅप्टर थोडासा मोठा आहे आणि मला याच्यावर 4-5 व्हिडिओ करायला आवडेल. मित्रांनो, मुळात या चॅप्टरमध्ये डिस्कस केलं गेलंय ते हे की माणसांना, आपण जसं मागच्या वेळेस ब्रायन ट्रेसीचं पुस्तक पाहिलं तर याच्यामध्ये थोडंसं याला वेगळ्या अँगलनी अभ्यास केला गेलाय. माणसांना जे अनसक्सेसफुल लोक असतात ना, ज्यांचं सक्सेस नाही आहे, त्यांना कारणं द्यायला खूप आवडतं. याच्यामध्ये फार छान वाक्य आहे त्याच्यामध्ये, गो डीप इन टू युअर स्टडी ऑफ पीपल अँड यू विल डिस्कवर अनसक्सेसफुल पीपल सफर अ माइंड डेडनिंग थॉट डिसीज. त्यांचा एक माइंड स्वतःलाच त्यांनी एक मानसिक आजार लावून घेतलेला आहे. वी कॉल दिस डिसीज ॲज एक्सक्युझायटिस, कारणं देण्याचा आजार. एव्हरी फेल्युअर हॅज दिस डिसीज इन इट्स ॲडव्हान्स्ड फॉर्म अँड मोस्ट ॲव्हरेज पर्सन हॅव ॲट लिस्ट अ माइल्ड केस ऑफ इट. फेल्युअर असलेल्यांमध्ये याचा ॲडव्हान्स फॉर्म बघायला मिळेल, कारणं देण्याचा आजार एक्सक्युझायटिसचा. आणि नॉर्मल माणसामध्ये पण याचा माइल्ड स्वरूप दिसेलच असं या लेखकाचा दावा आहे. यू विल फाइंड दॅट मोर सक्सेसफुल द इंडिव्हिज्युअल, द लेस इन्क्लाइंड ही इज टू मेक एक्सक्युजेस. जितका यशस्वी माणूस असतो तो कारणं देण्याच्या फारसा भानगडीत पडत नाही. पर्सन्स विथ मिडिओकर, जे लोक मिडिओकर आहेत, ज्यांचं अतिशय सामान्य यश आहे, पर्सन विथ मिडिओकर अकम्प्लिशमेंट्स आर क्विक टू एक्सप्लेन. ही कशामध्ये हे असतात, ज्यांचं सर्वसामान्य अचिव्हमेंट्स असतात किंवा बिलो सामान्य पण अचिव्हमेंट असतात. दे आर व्हेरी क्विक टू एक्सप्लेन वाय हॅवंट दे हॅव डन व्हॉट दे आर सपोज टू डू. आणि ते का नाही करू शकत, त्याचं कारण काय, कशामुळे करू शकत नाही, सर्कमस्टन्सेस काय आहेत, ह्याची कारणं देण्यामध्ये ते पटाईत असतात. आय नेव्हर मेट नॉर हर्ड ऑफ हायली सक्सेसफुल बिझनेस एक्झिक्युटिव्ह, मिलिटरी ऑफिसर, सेल्समन, प्रोफेशनल पर्सन ऑर लीडर इन एनी फील्ड हू कुड नॉट हॅव फाउंड वन ऑर मोर मेजर एक्सक्युजेस टू हाईड बिहाइंड. यशस्वी लोकांना पण काही ना काहीतरी कारणं सापडली असती ना मित्रांनो, पण ती कारणं देत नाही. ती कारणं च्या मागे ते कधीच लपत नाहीत. ते जे करायचं ते करत असतात. लाईक एनी डिसीज, एक्सक्युझायटिस गेट्स वर्स्ट इफ इट इज नॉट ट्रीटेड ऑर क्युअर्ड. आता एक लक्षात घ्या, हा जो आजार आहे याला जर प्रॉपरली आपण जर डील नाही केलं तर हा आपला आजार बळावत जाईल. अ विक्टिम ऑफ दिस थॉट डिसीज गोज थ्रू अ मेंटल प्रोसेस. म्हणजे त्याच्यामध्ये जो विक्टिम आहे या थॉट डिसीज म्हटलं याला, हा जो विक्टिम जो आहे, ज्याला बळी पडलेला व्यक्ती नेहमी एका थॉट प्रोसेसमधून जात असतो. मी जेवढं शक्य आहे तेवढं करू शकत नाही आहे, माझ्यात काहीतरी कमी आहे, मला माझ्या सर्कमस्टन्सेसमुळे मला करता येत नाही आहे, मला तर खूप काही करायचं इच्छा असतात पण मला ते जमत नाही आहे, माझ्यात कदाचित बुद्धी कमी आहे, माझी तब्येत साथ देत नाही आहे, मला माझ्या सर्कमस्टन्सेसनी मला सपोर्ट केलेलं नाही आहे, माझी एम्प्लॉईज माझे व्यवस्थित नाही आहेत, माझ्या पूर्वजांनी मला यासाठी काहीतरी केलेलं नाही. दे आर ऑलवेज इन दिस थॉट प्रोसेस
की वाय दे आर नॉट डुईंग व्हॉट दे आर सपोज टू डू. किंवा काही जण अगदी लक वगैरे याच्याकडे पण जातात की लक माझं काहीतरी खराब आहे, माझ्यामध्ये काहीतरी आत्ता माझे कुठले तरी ग्रह तारे मला साथ देत नाही आहेत. ऑफकोर्स त्याच्यामध्ये शास्त्र असेलही मित्रांनो, मी त्याच्या विरोधात नाही आहे, पण ते एक गाईडलाईन आहे. ते तुम्हाला कुठली गोष्ट करण्यापासून थांबवू शकत नाही. ती एक कंडिशन आहे विच विल फेवर यू टू डू समथिंग. वन्स द विक्टिम ऑफ दिस फेल्युअर डिसीज हॅज सिलेक्टेड अ गुड एक्सक्यूज, ही स्टिक्स विथ इट. एकदा माणसाने एक छानसं कारण शोधलं या आजाराला बळी पडलेल्या माणसाने, मग ते त्याला स्टिक होतं. मग ते कायम सांगतात की मी जर माझ्या आयुष्यात ती घटना घडली नसती किंवा ते जर झालं नसतं तर माझ्यासारखं कोणीच नव्हतं, मी जबरदस्त यश मिळवणार. माझे एम्प्लॉई जर चांगले असते तर माझ्यासारखं बिझनेस कोणी केलं नसतं. कोविड लागला नसता तर मी जबरदस्त बिझनेसमध्ये करत होतो. जर समजा बँकेने माझं लोन प्रपोजल मंजूर केलं असतं किंवा हा बँक मॅनेजर नसता, गव्हर्नमेंटने जर ही पॉलिसी आणली नसती, ही माझी ऑर्डर जर रिजेक्ट झाली नसती, मी काहीतरी जबरदस्त करून दाखवलं होतं. आणि एकदा असं कारण सापडलं ना, मग ते कायम ते कारण ते देण्यासाठी मोकळे होऊन जातात. एक्सक्युजायटिसचे लोक जे आहेत ना, दे आर इन सर्च ऑफ सम गुड रिझन, आणि ते त्याला चिकटून बसू शकतात. अँड ईच टाइम द विक्टिम मेक्स द एक्सक्यूज बिकम्स इम्बेडेड डीपर विथ, तो एक्सक्यूज जो आहे ना, दॅट बिकम इम्बेडेड डीपर इन टू हिज माइंड. आता त्याला कारण जर सापडलं ना, तो कारणाला सुद्धा सपोर्ट होणाऱ्या गोष्टी शोधतो. प्रत्येक वेळी त्याला काही झालं तर तो म्हणतो बघा याच्यामुळे झालं. एक माझं पार्टिसिपंट आहे, त्याला कायम असं वाटायचं की त्याचे एम्प्लॉई चांगले नाही. तो खूप भारी आहे, प्रॉडक्ट खूप भारी आहे, पण त्याच्या एम्प्लॉईमध्ये प्रॉब्लेम आहे. काहीही झालं तर त्याला जोडायचं. म्हणजे अगदी एखादी ऑर्डर कॅन्सल झाली तर म्हणायचं मला थोडेसे चांगले एम्प्लॉई मिळाले असते तर ह्या प्रॉब्लेम आला नसता. मग त्याला मी विचारलं तू एम्प्लॉई घेतला त्यावेळेस तो कसा होता, तर तो त्यावेळेस चांगला होता, मग खराब कोणी केला? नाही, तो स्वतःहूनच खराब झाला, त्याच्यामुळे ऑर्डर मिळत नाही. मग तो नेहमीची त्याची प्रोसेस आहे, तो काढायचा, नवीन घ्यायचा, 2 दिवस वाटायचं की चांगला बिझनेस चालणार, देन अगेन ही गोज बॅक टू हिज ओन एक्सक्यूज, एम्प्लॉयमुळे माझा बिझनेस होत नाही. ही विल गिव्ह दिस एक्सप्लेनेशन टू बँक्स, हिज अदर कोलिग्स, घरी, सगळीकडे. हे कॉमन आहे. At first, the victim of excusitis knows his alibi is more or less a lie. आता ह्या सुरुवातीला यांना पण माहिती असतं की आपण जी हे अलिबाय किंवा आपलं बचाव देतोय आपला, हा खोटा आहे, हा खरा नाही आहे, पण ते त्याला लावून धरतात. ते म्हणतात की ठीक आहे, हे जरी समजा पटण्यासारखं नसलं तरी हेच सत्य आहे. बट द मोर फ्रिक्वेंटली ही रिपीट्स इट, मोर ही बिकम्स कन्व्हिन्स्ड अबाउट इट. मग आता हे काय करतं, हे स्वतःलाच कसं पटवून देतात, ते स्वतःच त्याला रिपीट करत राहतात. दरवेळेस चांगला एम्प्लॉई जरी असेल तरी ते त्याच्याकडे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जसं सांगितलं, माझा तो पार्टिसिपंटचा एम्प्लॉई हा प्रॉब्लेम होता, तो सारखा एम्प्लॉईच्या फेल्युअरकडेच लक्ष देणार आणि ते फेल झालं की स्वतःला कन्व्हिन्स करणार माझं फेल्युअर माझ्या एम्प्लॉईमुळेच. कोविड नंतर सुद्धा बऱ्याचशा जणांचा, कोविड नंतर एकाचा बिझनेस बऱ्यापैकी खाली आला एका पार्टिसिपंटचा, आणि यूज टू ऑलवेज थिंक दॅट कोविड आला असताना माझ्यासारखा जबरदस्त कोणी नव्हता. त्याचा एक एम्प्लॉई सोडून गेला. एम्प्लॉई सोडून गेल्यानंतर त्या एम्प्लॉईशी माझी पण चर्चा झाली होती. हिज प्रॉब्लेम वॉज दॅट ही वॉज नॉट पेईंग हिम सॅलरी ऑन टाईम. त्याला विचारलं अरे तुझा एवढा स्टार एम्प्लॉई सोडून जातोय, कारण काय? तो म्हणाला नाही, तर कोविड आलं नसतं तर हा प्रॉब्लेम झालाच नसता, एम्प्लॉई सोडून गेलाच नसतं. म्हटलं हाऊ कम इट इज हॅपनिंग? तर तो म्हणतो की नाही, ते बघा एक लक्षात घ्या, कोविड आला, माझा बिझनेस कमी झाला, माझा बिझनेस कमी झाल्यामुळे मी सॅलरी वेळेवर देऊ शकत नाही, सॅलरी वेळेवर देऊ शकत नसल्यामुळे हा एम्प्लॉई सोडून जातो. एम्प्लॉईला विचारलं नेमकं काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी सांगितलं सर प्रॉब्लेम आहे की पूर्वी जसे हे लक्ष देत होते तसे लक्ष देत नाही. आता यांनीच मनात धरून ठेवलं की आपला बिझनेस पूर्वीसारखा होत नाही, बिकॉज तो एक्सक्युजायटिसचा रोग त्यांना लागलेला होता. नाव ही नो हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत. प्रोसिजर 1 काय होतं, यांचे काय प्रोसिजर काय असतात? प्रोसिजर 1, then in your individual program of thinking yourself to success, you must vaccinate yourself. मग अशा वेळी काय करावं, तुम्हाला वॅक्सिनेट करावं लागेल स्वतः.
लेखक इथे सांगतो, फॉलो द प्रोसिजर 1, वॅक्सिनेट युअर सेल्फ, की मी कारण देणार नाही, कारणापासून मला वाचवावं लागेल, वॅक्सिनेशन करून घ्यावं लागेल. इट्स लाईक तुम्हाला ती बाधाच झाली नाही पाहिजे, झाली तरी त्याचा तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे. एक्सक्युजायटिस appears in wide variety of forms, but the worst type of this disease are health excusitis, intelligence excusitis, age excusitis, and luck excusitis. म्हणजे याचे वेगवेगळे जे फॉर्म्स आहेत लेखकांनी गमतीशीर शोधलेले आहेत. लक, हेल्थ, त्याच्यानंतर मनी, इंटेलिजन्स, माझ्याकडे तेवढी बुद्धिमत्ताच नाही आहे, मला ही गोष्ट समजलीच नाही आहे, लक नाही आहे, मेरा लक साथ नाही दे रहा है, आणि हेल्थ इश्यूज आहेत, माझ्या हेल्थमध्ये काहीतरी आता सध्या आय एम डीलिंग विथ हेल्थ. आता मोस्ट कॉमन फॉर्म्स ऑफ एक्सक्युजायटिसमध्ये माय हेल्थ इज नॉट गुड, माझी हेल्थ पहिल्यासारखी नाही आहे, सो आय डोंट हॅव दॅट ट्रिगर. हेल्थ एक्सक्युजायटिस रेंजेस फ्रॉम क्रॉनिक, आय डोंट फील गुड, आत्ता माझा मूड नाही आहे, मला बरं वाटत नाही आहे, माझी इच्छा नाही आहे, करण्यासारखं माझं वातावरणच नाही आहे, मला हे करायचं आहे पण मला माझी हेल्थ साथ देत नाही आहे. बऱ्याच जणांना प्रश्न जरी विचारला ना, हाऊ आर यू, तर ते म्हणतात ठीक आहे, माझं थोडंसं आज बरं आहे. मग काल काय झालं होतं, नाही काल पण असंच होतं, परवा काय होतं, हे पण असंच होतं. दे विल नेवर रिप्लाय की आय एम गुड, मजा आहे, हेल्थ इज गुड, आय एम डॅम गुड, माझी हेल्थ एकदम चांगल्या कंडिशनमध्ये, उत्साह वाटतोय मला, आय वॉन्ट टू डू एव्हरीथिंग. कायम त्यांना ठीकठाक वाटत असतं, आणि ठीकठाक वाटणं एक कॉमन एक्सक्युजायटिस आहे, हा काय कॉमन आजार आहे. मित्रांनो, मी माझ्या एका डॉक्टर मित्राकडे बसलो होतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे मी पाहिलेलं उदाहरण. त्याच्याकडे एक लेडी आली आणि शी सेड की माझ्या इथे डोळ्याखाली थोडंसं काहीतरी मला इचिंग होतंय, आणि इचिंग झाल्यामुळे मला काम करावं असं वाटत नाही आहे, मला सारखं झोपून राहावं असं वाटतंय, मला सतत भीती वाटते की याच्यामुळे काही कॅन्सर वगैरे तर होणार नाही आहे, इथे थोडंसं मला सुजल्यासारखं पण वाटतंय. आणि माझा मित्र तो कन्सर्नने ऐकत होता, आणि त्यांनी सांगितलं की आपण याची योग्य तपासणी करून घेऊ. त्यांनी प्रिस्क्रिप्शन हे कागद घेतला, त्याच्यावर त्यांनी 2-3 गोळ्या लिहिल्या आणि सांगितलं तुम्हाला एवढ्या सगळ्या टेस्ट कराव्या लागतील. ती लेडी खूप खुश होऊन निघून गेली. ती म्हणाली, मी तुमच्याकडे यासाठीच येते की तुम्ही योग्य डायग्नोसिस करता. लेडी उठून गेल्यानंतर मी सहज म्हणालो, अरे तुला वाटत नाही का की तू गडबड केली आहेस म्हणून, किला असं काहीच झालेलं नाही आहे, ही टाइमपास करायला आली असं मला वाटतं. तो डॉक्टर मला म्हणाला, तुला एक गंमत सांगतो, मला माहिती आहे की यांना काही झालेलं नाही, पण त्यांना सतत असं वाटत असतं की मला काहीतरी झालंय, हाच यांचा आजार आहे. आणि जर मी आज त्यांना हे पटवून दिलं नाही की तुम्हाला काही झालं नाही, हे सगळ्या टेस्ट करून वगैरे वगैरे, तर त्या माझ्याकडून उठतील, दुसऱ्या डॉक्टरकडे जातील, आणि त्या माझ्याविषयी त्यांच्या मनामध्ये एक पक्का समज करून घेणार आहेत, याला काही कळत नाही, कारण याने मला जे पाहिजे ते दिलंच नाही. त्यांना ट्रीटमेंटची गरज हीच होती की त्यांना कुठल्या तरी टेस्ट करून घ्यायच्या होत्या. शी वॉन्टेड टू गेट पॅम्पर्ड विथ द टेस्ट आणि या सगळ्या, आणि ती कारणं त्या सतत त्यांच्या आयुष्यात वापरत होत्या. माझ्या हेल्थमध्ये काहीतरी झालं आहे, आय एम फिअरफुल विथ कॅन्सर, मला काहीतरी कॅन्सर झाल्यासारखं वाटतंय, माझ्या इथे काहीतरी डोळ्याखाली रेषा दिसायला लागलेल्या आहेत, तिथे काहीतरी गडबड झालेली. हे सतत त्या एक्सक्युजायटिसमध्ये अडकलेल्या त्या लेडी मी पाहिलेल्या. सो मित्रांनो, डॉक्टर शिंडलर नावाच्या एका व्यक्तीने एक फार छान उदाहरण केलेलं आहे, एक उदाहरण दिलं आहे. त्याचं एक पुस्तक आहे, हाऊ टू लिव्ह 365 days इन अ इयर. एका वर्षामध्ये तर 365 दिवस कसं जगावं, असं त्यांचं पुस्तक आहे. त्यांच्या या पुस्तकामध्ये ते म्हणतात की 3 out of every 4 हॉस्पिटल बेड्स आर ऑक्युपाइड बाय पीपल हू हॅव इमोशनली इंड्युस्ड इलनेस. म्हणजे 75% बेड्स हे अशा लोकांनी ऑक्युपाय केलेले जे इमोशनली इंड्युस्ड इलनेसमध्ये त्याच्यामध्ये अडकलेले. म्हणजे काय, तर त्यांना इमोशन्स हँडल होत नाहीत म्हणून ते आजारी आहेत, किंवा त्यांना मी आजारी असं वाटत असतं. दे कॅनॉट हँडल देअर इमोशन्स. तर प्रत्येक गोष्टीला ते कुठेतरी जबाबदार मानत असतात. मला स्वतःचा कंट्रोल करावा लागेल, किंवा व्हिक्टिम परसेप्शनवर मला काहीतरी करावं लागेल, मला माझ्या मानसिक अवस्थेसाठी जबाबदार राहावं लागेल असं वाटतच नाही. त्यांना असं कधीच वाटत नाही की मी मरेपर्यंत हेल्दी राहणं ही माझी जबाबदारी.
मरेपर्यंत इमोशनली फिट राहणं ही माझी जबाबदारी आहे. त्यांना असं कधीच वाटत नाही की आय विल लिव्ह अंटिल आय डाय, मी मरेपर्यंत जगेल हे पण ते रिझोल्युशन करत नाहीत. त्यांना सतत काही ना काहीतरी झालंय, आजारपण हे इंड्युस्ड आणायचं असतं. सो मित्रांनो, आपण हा आजारपणाशी रिलेटेड जो आहे याच्याशी बोलून हा व्हिडिओ थांबूया. लेखकाने आपल्याला इथे काही सल्ले पण दिलेले आहेत. तो म्हणतो यातून बाहेर यायचं असेल तर काय करावं लागेल? रिफ्यूज टू टॉक अबाउट युअर हेल्थ. हेल्थविषयी बोलणं बंद करा. माझ्या हेल्थला काहीतरी प्रॉब्लेम आहे, डोकंच दुखतंय, मला थोडंसं बरं वाटत नाही आहे, कसं होतंय, हे सगळं सांगणं बंद करा. जर सांगायचंच असेल तर हाऊ यू आर ग्रेट. एक लक्षात घ्या, तुम्ही जर दिवसभरामधला 99% वेळ चांगला घालवला असेल आणि 1% वेळ जर तुमचं काही दुखत असेल, उगाच जगाला सांगत बसू नका. चेहरा बिरा असा बारीक करून पाडून घेऊन लोकांचं अट्रॅक्शन सीक करण्याची गरज नाहीये मित्रांनो. बहुतेक डिसीजेस तुम्ही स्वतःहूनच स्वतःच्या आतमधूनच क्युअर करू शकता. आणि तेवढं दुखत असतंच हे लक्षात घ्या. शरीर आहे, शरीराला ज्यावेळेस तुम्ही दिवसभरामध्ये काही ना काहीतरी त्याचा यूज करता त्यावेळेस त्याचं कुठे ना कुठेतरी काहीतरी होणारच आहे. उगाच त्यासाठी विक्टिम परसेप्शन, मला काहीतरी झालं असेल, यातून बाहेर या. रिफ्यूज टू वरी अबाउट युअर हेल्थ. सतत काळजी करणं पण बंद करा. मला काहीतरी झालं असेल, याने असं काहीतरी होईल का, थोडा धडधड झाला तर मला हार्ट अटॅक येईल का, किंवा माझ्या हेल्थमध्ये काही फ्युचरमध्ये तर प्रॉब्लेम येणार नाही, उगाच दुसऱ्याला काहीतरी झालं तर आपल्याला ते होईल का, सतत विचार करायचा याची गरज नाही. आणि माझ्या स्वतःच्या उदाहरण सांगतो. माझ्या रेग्युलर चेकअपसाठी मी ज्यावेळेस डॉक्टरकडे गेलो होतो त्यावेळेस त्या ECG काढल्यानंतर ते म्हणाले की आय थिंक यू हॅड अ हार्ट अटॅक, तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला असं मला वाटतं. मी म्हणालो मला कसं कळालं नाही. म्हणाले कदाचित कोविड काळात येऊन गेला होता. आय हॅड कोविड ऑल्सो. म्हटलं दॅट्स अ गुड न्यूज यार, माय हार्ट कॅन नाव बिअर द हार्ट अटॅक ऑल्सो. मला आता ते पण कळालं की माय हार्ट इज सो गुड की इट कुड कम आउट ऑफ दॅट हार्ट अटॅक. माझ्या मग नंतरच्या 2D इको वगैरे चेक केल्यानंतर लक्षात आलं आय एम डुईंग गुड इन माय हेल्थ. ते म्हणाले तुमच्यासारखे जे पॉझिटिव्ह राहणाऱ्या लोकांनी उलट जास्त काळजी घ्यायला हवी, कारण तुम्हाला हार्ट अटॅक आलेला पण कळत नाही इतके तुम्ही पॉझिटिव्ह आहात. दॅट्स अ गुड न्यूज की माझा हार्ट अटॅक सुद्धा जो छोटा मोठा येऊन गेला असेल, मला त्याच्या मेडिकल कंडिशनमध्ये जायचं नाही, बट इट कुड नॉट बॉदर मी. डोंट वरी अबाउट युअर हेल्थ. लिव्ह अंटिल यू डाय. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत जिवंत राहा. तो देवाशिष चटर्जींच्या पुस्तकात जसं हे म्हणतात ना की इट्स नॉट द प्रॉब्लेम ऑफ द वर्ल्ड इज व्हॉट डाईज इनसाइड ऑफ यू वेन यू आर लिव्हिंग. तुमच्या आतमध्ये ते काय मरून जातं जेव्हा तुम्ही जिवंत असता, हा आपला प्रॉब्लेम आहे. डोंट वरी अबाउट युअर हेल्थ. बी जेन्युइनली ग्रेटफुल फॉर द हेल्थ. आणि ती चांगली आहे, मी निरोगी राहणार आहे, माझं आयुष्य चांगलंच आहे, आय एम हेल्दी, आय एम फिट, आय एम फाईन, स्वतःला सतत सांगत राहा. आमिर खानचा सिनेमा ना ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल, तो सतत सांगत असतो. स्वतःला सतत सांगत राहा की ऑल इज वेल इन माय लाईफ, माय हेल्थ इज गुड, एव्हरीथिंग इज गुड अबाउट माय हेल्थ. रिमाइंड युअरसेल्फ ऑफन, इट इज बेटर टू विअर आउट देन रस्ट आउट. गंज लागण्यापेक्षा विअर आउट झालेलं चांगलं. तुमचं आयुष्य सत्कार मिळतं, लागू द्या, काही बिघडत नाही. बसून पडून जर स्वतःला तुम्ही गंज लावून घेणार असाल तर त्यापेक्षा विअर आउट होणं कधी पण चांगलं आहे. ते वाक्य मला खूप आवडलं या पुस्तकात. आपण लोकांसाठी वापरलं गेलो पाहिजे. हॉस्पिटलाइज्ड होणं, तिथे पडून राहणं, चांगल्या आपल्या आजूबाजूच्या हेल्दी लोकांनी तुमची काळजी करत तुम्ही कधी जाता याची वाट बघत बसणं मजाची लाईफ नाही आहे. त्यापेक्षा बी हेल्दी टिल द टाइम यू डाय. सो एक लक्षात घ्या, हेल्थमधल्या ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपल्याला गाईडलाईन्स या चॅप्टरमध्ये मिळतात. हा चॅप्टर अजून मोठा आहे, बाकीच्या पण आपण गोष्टीकडे लक्ष देणार आहोत. व्हिडिओ फार मोठा होऊ नये म्हणून आता आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या इन द सेन्स मानसिक आरोग्याची काळजी घ्या. टेल युअर सेल्फ आय एम गुड, आय एम ग्रेट. नमस्कार.